आता आणखी एक मोठी बातमी आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत होत असलेल्या विशेष अधिवेशनाआधी मवियाने मुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती यांना पत्र लिहित काही सवाल उपस्थित केले आहेत। सगळे सोयरे अधिसूचनेबाबत स्पष्टता द्या। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण कसं देणार आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे सवाल पत्राद्वारे विचारले आहेत। या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे खालील मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी अशी मागणी केली आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निलेश बुधावलेकडून। निलेश, सौरभ, या ठिकाणी प्रामुख्याने 3 प्रश्न विचारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2014 साली आघाडी सरकारने आणि 2018 साली युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा केला होता, परंतु तो न्यायालयात अपयशी ठरला होता। त्यामुळे हे फक्त आज सादर होणारं मराठा आरक्षण विधेयक हे कायद्याच्या, घटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे असावे या संदर्भात आपण काय काळजी घेतली आहे अशा पद्धतीचा सवाल या निमित्तानं उपस्थित केल्याचं महाविकास आघाडीनं पाहायला मिळते। यासोबतच सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सदर मराठा आरक्षण देताना व ओबीसी आरक्षणात धक्का न लावता देण्यात येईल अशी आमची आग्रही मागणी आहे। सरकारने ती मान्य केली का असाही सवाल उपस्थित या निमित्तानं करण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील सर्व चर्चा आणि त्यांना दिलेली आश्वासनं सार्वजनिक करणे आवश्यक आहे, कारण या चर्चेचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार विधिमंडळाला व राज्यातील नागरिकांना आहे असाही या निमित्तानं सवाल उपस्थित करण्यात आला आहे। सौरभ, बरोबर। निलेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।